नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आपल्या थकीत आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आताच्या आत्ता कर्जमाफी, पीक खर्च आणि नुकसान भरपाई या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्यातील जे नियमित कर्जदार शेतकरी बांधव आहेत आणि जे थकीत शेतकरी आहेत, तर हे सर्व शेतकरी जे आहेत ते आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची जी आहे त्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत. आणि अशातच आपल्या या शेतकरी कर्जमाफी योजनेची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अंमलबजावणी जी आहे तर ती सुरू झालेली आहे. आणि यामध्ये जे आहे तर त्या आपला जो अहिल्यानगर जिल्हा आहे, या अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,95,000 खातेदारांची माहिती तपासण्यात आली असून आता यामध्ये जे काही शेतकरी पात्र असणार आहेत तर या पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर सिद्ध केली जाणार आहे. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे की जसं की आपण आपल्या थंबनेलवर टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे येत्या 22 जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आणि मित्रांनो, या अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफीबाबत काय निर्णय होतो याकडे आपल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. कारण की सध्या विरोधी पक्षनेते जे आहेत रविकांत तुपकर असतील किंवा आमदार रोहित पवार असतील किंवा अनेक शेतकरी असतील तर यांचे सरसकट कर्जमाफीसाठी जे आहे तर ते बरेचसे आंदोलन सुरू आहेत. आणि त्यामुळे सरकारने आपल्या जे काय ते या नेत्यांसोबतच आमदारांसोबतच आपल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे की याबाबत सकारात्मक विचार करू. आणि 22 जूनला पावसाळी अधिवेशन आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये सरकार नेमका कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की सध्या आपल्या राज्य सरकारने जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणली आहे, तर मित्रांनो या योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, या योजनेची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून संकलित करण्यात आली आहे. आणि जिल्हा बँकेच्या 1,95,000 बँक खात्यांची माहिती तपासण्यात आली आहे. आणि त्यामध्ये जे आहे तर त्या राष्ट्रीयकृत बँकाकडून खात्याची माहिती तपासण्यात येत असून ही माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि प्रशासनाकडून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आणि दुसरीकडे जी आपल्या सरसकट कर्जमाफीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. आणि विशेष म्हणजे की आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले आहे. आणि येत्या 22 जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आणि विधान परिषदेची आचारसंहिता सुद्धा सुरू असल्याने शेतकरी कर्जमाफीची घोषणा न करता आपल्या सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यावर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चासुद्धा होणार आहे. परंतु एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे की कर्जमाफीची याद्या ज्या आहेत तर त्या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची यादी जी आहे तर ती शासनाच्या पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे. आणि त्यानंतर ही जी यादी आहे तर ती आपल्या गावातील ग्रामपंचायतीत प्रसिद्ध केली जाणार असून पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तसेच उर्वरित कर्ज भरल्यानंतर कर्जमाफी मिळणार आहे. आणि शेतकरी कर्जमाफीसाठी या योजनेसाठी जिल्हा बँकेच्या थकीत खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. आणि तपासणी केलेली यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि इतर बँकांनी पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या आहेत, अशी माहिती स्वतः जिल्हा उपनिबंधक मंगेश वरवसे यांनी दिली आहे. तर आपल्या जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेली ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि येत्या 22 जूनला जो काही निर्णय होणार आहे, जी काही अपडेट येणार आहे तर ती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्हपणे कळवण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन जो आहे तो ते दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनिक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून